देवाच्या भेटीत जेव्हा देहभान विसरतं तेव्हाच जीवनमुक्तीचा अनुभव येतो। सुंदर आणि अत्यंत गूढ असा हा संत गोरा कुंभारांचा अभंग आहे। केशवाच्या भेटीत देहभान विसरून अद्वैत अनुभवण्याची अवस्था। केशवाचे भेटी लागले पिसे, विसरले कैसे देहभान। झाली झडपणी झाली झडपणी, संचरले मनी आधी अरूप। न लिंपेची कर्म्य न लिंपेची धर्मी, न लिंपे गुणधर्मी पुण्यपापा। म्हणे गोरा कुंभार सहज जीवनमुक्त, सुखरूप अद्वैत नामदेव। ओळीवार भावार्थ पाहूयात। एक केशवाचे भेटी लागले पिसे, विसरले कैसे देहभान। अर्थ, केशव भगवान यांच्या भेटीचा असा आनंद झाला की जणू भक्ताला वेडच लागलं। त्या आनंदात देहाची जाणीवच राहिली नाही, देहभान विसरलं। दोन झाली झडपणी झाली झडपणी, संचरले मनी आधी रूप। अर्थ, अचानक जणू अंतःकरणावर दिव्य अनुभूतीची झडाप पडली आणि मनात आधीच परमेश्वराचं रूप भरून राहिलं। तीन, न लिंपेची कर्म्य न लिंपेची धर्मी, न लिंपे गुणधर्मी पुण्यपापा। अर्थ, त्या अवस्थेत कर्म, धर्म, गुण, दोष, पुण्य किंवा पाप यापैकी काहीही मनाला स्पर्श करत नाही। भक्त सर्व बंधनांच्या पलीकडे जातो। चार, म्हणे गोरा कुंभार सहज जीवनमुक्त, सुखरूप अद्वैत नामदेव। अर्थ, गोरा कुंभार म्हणतात, नामदेवा ही अवस्था म्हणजे सहज मिळणारी जीवनमुक्ती आहे, जिथे अद्वैताचं परम सुखाचं रूप अनुभवता येतं। या अभंगात संत गोरा कुंभार सांगतात, भगवंताच्या भेटीत भक्त इतका तल्लीन होतो की देहभान विसरतो। कर्म, धर्म, पुण्य, पाप यांची बंधनं त्याला स्पर्शही करू शकत नाहीत। त्या अवस्थेत भक्ताला मिळते। जय हरी विठ्ठल।